कौस्तुभवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरननदी कैवर्तककेशवः पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं मत् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन्न विदुसुरासुरगुणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः ॐ श्री विभूषितकरान्नवनीरदापात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्र कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय 8 आ 16वा श्लोक आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। श्लोकाचा अर्थ अर्जुना ब्रह्मलोकाचे सर्व लोकींचे प्राणी पुन्हा जन्म घेणारे आहेत, पण हे कुंतीपुत्रा माझ्यापर्यंत आल्यावर पुन्हा पुनर्जन्म नाही। हे रवी ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे
परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. सहज विचार करून पाहिले ब्रह्म ब्रह्म ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यांना जन्म मरण फेरे चुकले नाही. जसे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही त्याप्रमाणे ना तरी चेलियानंतरे न बुडजे स्वप्नेचे नि महापुरी. देवी माते पावले ते संसारी लिंपतीची ना. जागा झालेला मनुष्य स्वप्नातील महापुराणे बुडत नाही तसे माझ्या स्वरूपी प्राप्त झाल्यानंतर ते पुन्हा संसारात लिप्त होत नाही. येरवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायी यांचे धुरे आ ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. जगदाकाराचा शिरोभाग व सर्व चिरस्थानी पदार्था श्रेष्ठ व स्वर्गादी लोक पर्वताचे शिखर जे ब्रह्मभुवन म्हणजे सत्यलोक आहे. जिये गावीचा पहारू दिवोवरी एकामरेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पाती उठी एक सरी 14 जणांची. ज्या सत्यलोक रूपी गावांचा एक प्रहर दिवस पर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, जिथे एका दिवसात 14 इंद्राची पंगत उठते. सहस्त्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्त्रांताम तेहो रात्रविदो जनाः. एक सहस्त्र युगे 4 युगांच्या सहस्त्र चौकड्या झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाची रात्र ही एक सहस्त्र युगांची आहे असे जे जाणतात ते अहोरात्र जाणणारे आहेत. जे चौकडिया सहस्त्र जाये तै ठावो विळूची होय आणि तैसेची सहस्त्रवरी ये पाहे रात्री जेथ. पहा 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. त्याप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे तेथील एक रात्र होते. एवढे अहोरात्र जेथींचे तेने न लोटतीचे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. तेथील दिवस रात्र एवढी मोठी आहे त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर येरा गुणांची नवाई तेथ विशेष सांगावी. येत काय मुद्दल इंद्राची चिदशा पाही जे देहाचे 14. इतर देवांचे आश्चर्य काय सांगू. देवांचा मुख्य राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. परी ब्रह्म याचिया आठा पहाराते आपलिया डोळा देखते ज्या हाती गातया ते अहोरात्र विद म्हणिते. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्र असे व्यक्ती म्हणतात. ब्रह्मदेवाचा दिवस अहोरात्र व्यक्ती असे म्हणतात. अव्यक्ताद व्यक्तय सर्वाः प्रभवत्यहरागमी रात्र्यागमी प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके भूतग्रामसैवायं भूत्वा प्रलीयते रात्र्यागमी वशः पार्थ प्रभवत्यहरागमी. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला म्हणजे अव्यक्तापासून सर्व वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला आरंभ झाला म्हणजे त्याच वस्तू अव्यक्त नामक वस्तूमध्ये लीन होतात. हे अर्जुना, प्राण्याचा तोच हा समुदय असा पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्माला येतो. हा श्लोकाचा अर्थ आहे. तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे व्यक्ताचे होय व्यक्त विश्व. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा त्याची मोजदाद करता येणार नाही असे जे लीन असलेले जग साकार होते. उडती देहाची चौपाहारी फिटे हा आकार समुद्र आटे पाटी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो. पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शारदीयेचे प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढे
शरद ऋतूच्या रात्री ढग जसे नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा उत्पन्न होतात, तैशी ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मादी मिळे तव जव सहस्रावधी निमित्त पुरे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे प्राणीमात्रांचे समुदाय हजार चोपड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होतात. रात्री पाठीचा अवसरू होय आणि विश्व व्यक्ती लया जाई, तोही सहस्त्र युग सहस्त्र मोठ काप आहे आणि तैसे चिरचे. मग रात्रीची वेळ होते, विश्व अव्यक्तात लीन होते, ती ही हजार चौकड्यांची रात्र उजाडली की पूर्वीप्रमाणे जग उत्पन्न होऊ लागते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाची प्रळय आणि संभूती, ये ब्रह्मभुवनीच्या होती अहोरात्रा माझी. हे सांगण्याचे कारण काय, तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. कैसे थोरिवेचे मन पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, वरी पुनरावृत्तीची आम्हापाशी झाला. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा, तो सृष्टीरूपी बीजाची साठवण करीत आहे, तरी पण तो पुनरावृत्तीच्या मापाचे टोक शीघ एकदम रचला जातो. पाठीरात्रीचा समोपावे आणि पैसाची साठवे, म्हणिये जेतीचे तेथ सभावे साम्यासी ये. मग रात्रीची वेळ झाली की त्रैलोक्याचा पसरा आपोआप लीन होतो, जिथून उत्पन्न झाला त्या साम्याला साम्य झाला असे म्हणतात. जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जहाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिते. जसे झाड बीज रूपाला येते अथवा ढग आकाश रूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. परस तस्मात् भावन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातन, यस सर्वेषु भूतेषु नश्यस्सु न विनश्यती. पण या अव्यक्ताहून वेगळी सनातन परमात्म रूप जशी दुसरी अव्यक्त वस्तू आहे, ती संपूर्ण भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. तेथ सम विषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाष्य नाही, जेवी दूधची झाली यातही नामरूप जाई. त्या समस्थितीत समविषमता दिसत नाही, म्हणून भूते असे शब्द तिथे नाहीत. जसे दुधाचे जही झाले असता दुधाचे नाव रूप जाते, त्याप्रमाणे देवी आकार लोपा सरीसे, जगाचे जगपण भ्रंशे, परिजेत झाले ते जैसे तैसे असे. त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाहीसा होतो, पण जेथून जग झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते, म्हणून तया नाव सहज व्यक्त आणि आकारा येळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही, म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात, आणि आकाराला आले की त्याला व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त अव्यक्त हे सापेक्ष आहेत, स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. जैसे आटली या रूपे आटले पण ते कोटी म्हणीपे, पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. अलंकार आटवल्यावर ज्याला लगड म्हणतात, पुढे त्याच लगडीचे निरनिराळे अलंकार होतात, त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा होतो आणि सोन्यात रूपांतरित होते. ही दोन्ही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. अलंकार व लगड या दोन्ही स्थितींना एकच आधारभूत सोने असते, त्याप्रमाणे आकार जग आणि निराकार माया यांचा विचार चैतन्याचे ठिकाणी आहे. ते तरी व्यक्त ना व्यक्त नित्य नानाशवंत, या दोही भावातीत अनादि सिद्ध. ते चैतन्य साकारही नाही आणि निराकार नाही, त्यास तिन्ही कालात असणारे अथवा क्षणभंगूर असणारे असेही म्हणता येणार नाही. ते या दोन्ही भावा पलीकडे नित्य सिद्ध असे आहे. जे हे विश्वची होणी असे
परी विश्वपन नासिलेनी न नासे, अक्षरे पुसलियान पुसे, अर्थ जैसा. जो परमात्मा हे विश्वरूप बनूनही विश्वाचा आकार नाहीसा झाला तरी नष्ट होत नाही, जशी पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्यातील बोध नष्ट होत नाही, त्याप्रमाणे पाहे पातरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत. देवी भूता भाविन नाशत अविनाश जे. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात, नाहीशा होतात, पण त्याचा आधार असलेले पाणी मात्र सर्व काळ असते. तसे या नाशिवंत प्राणीमात्रांचे आधारभूत असलेले चैतन्य अविनाशीच असते. ना तरी आटती अलंकारी ना तरी आटती अलंकारी, नाटते कनक असे जे आपुरी, देवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, तसे मरते जीवांचा आकारात जे अमर आहे. अव्यक्तोऽक्षरयुक्तस्तमाहुः परमां यं प्राप्य न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम. पुरुषः परपार्थ भक्त्या लभस्वनन्यया, यशान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं. व्यक्त व अक्षरेसे म्हणतात त्यालाच परमगती म्हणतात. जिथे गेल्यावर प्राणी परत येत नाही, ते माझे परमपद आहे. पार्था, ज्याच्यामध्ये ही सर्व भूते आहेत, ज्याने हे विश्व व्यापले आहे, ते परमश्रेष्ठ अनन्य भक्तीनेच प्राप्त होते. ज्या ते अव्यक्त म्हणून एकोडे, म्हणता स्तुती ऐसे नावडे, जे मन बुद्धी न सापडे म्हणून या. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मन बुद्धी अगोचर आहे. आणि आकारा आलिया जयाचे, निराकरण जवचे, आकार लोपेन विसंचे, नित्यतागा. आणि आकाराला ज्याचे निराकरण पण येत जात नाही, आणि आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ही अक्षर जे म्हणजे देवीची म्हणता बोधही उपजे, जे अपरवतय पैसून देखीचे, या नाम परमगती. म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, ज्याचा अक्षर म्हटले असता बोधही उत्पन्न होतो, आणि ज्याच्या पलीकडे काहीच विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. परी आघवाई देहपुरी आहे निजले याचे परी, हे जे व्यापारू करविना करी म्हणून या. परंतु जो देहरूपी नगरात झोपल्याप्रमाणे नांदतो, कारण तो कोणताच व्यापार करत नाही अथवा करवीत नाही. एरवी जय शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठकेगा सुभटा, दाही इंद्रियाची या वाटा वाहतची आहाती. अर्जुना, शरीराच्या सर्वही क्रिया सतत चालत राहतात, तसेच 10 इंद्रियाचे व्यापार सुरूच आहेत. उकलुनी विषयांची पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा, भितराही पावी. मनाच्या चव्हाट्यावर विषयांचा व्यापार चालू असतो, त्यापासून सुखदुःखांचा कर जीवालाही पावत. परिराव पहुलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारून ठके, प्रजा पुलाळलेली अभिलाखे, करिताची असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, कामनाचे देणे घेणे, इंद्रियाचे करणे स्फुरण वायूचे. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प रूप घेण्याची क्रिया, इंद्रियाचे व्यापार, प्राणवायूची हालचाल, हे देहक्रिया आगवी न करिताच होय बरवी, तैसा न चलविते निरवीच लोकू चाले. ही सारी देहक्रिया परमात्म्याने न करविता होतात. जसे सूर्य लोकांना चालवत नसला तरी लोक आपणच चालतात, त्याप्रमाणे अर्जुना तया परी सुतलाय साहे शरीरी, म्हणून पुरुषुगा अवधारी म्हणी पेजयाते. त्याप्रमाणे अर्जुना, आत्मा या शरीरात निजल्याप्रमाणे राहतो, म्हणून याला पुरुष असे म्हणतात असे समज.
आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणेही कारणी जया ते पुरुषो म्हणोये. आणि एक प्रकृती रूप पत्नीशी एक पत्नी व्रताने हा राहतो म्हणून याला पुरुष असे म्हणतात. पै वेदाचे बहुवस पण देखेची ना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा. पण चार वेदांचा विस्तार त्या परमात्म्याची अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचेही पांघरून आहे. ऐसे जाणूनी योगीश्वर जया ते म्हणती परात्पर जे अनन्य गतीचे घर दिवसी तये. असे त्या पुरुषाचे स्वरूप जाणून योगी लोक त्याला परात्पर असे म्हणतात. असा परमात्मा अनन्य भक्तांचे घर शोधित येतो आणि त्यांना लागतो. जे तनुवाच्या चित्ते नायकती तुझी गोष्टी ते तया एक निष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. जे भक्त काया वाचा मनाने एका परमात्म्याशिवाय दुसरे काही जाणत नाहीत अशा एकनिष्ठ भक्ताच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे ती चांगले शेत आहे. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साच जयाचा मनोधर्म त्या आस्तिकाचा आश्रम पांडवागा. हे त्रैलोक पुरुषोत्तम आहे अशी ज्याची पक्की समजूत आहे अर्जुना त्या आस्तिकांचे राहण्याचे ठिकाण आहे. जे निगर्वाचे गर्व जे निर्गुणांची जाणीव जे सुखाची राणीव निराशासी. जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण जे गुणातीत पुरुषाचे ज्ञान व निरीच्छ पुरुषांचे जे सुखाचे राज्य आहे. जे संतोषिया वाढिले ताट जे अचिंता अनाथाचे मायपोट भक्ती सबजू वाट जया गावा. जे संतोष पुरुषास वाढलेले ताट आहे. जे संसाराची चिंता न करणाराची मायपोट आहे आणि भक्ती ही ज्या गावची सरळ वाट आहे. हे एक एक सांगुनी वाया काय फार करू धनंजया पै गेली या जया ठाया तो ठावोची होईजे. हे अर्जुना हे एक एक सांगून विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी गेलो असता ते ठिकाणच आपण होतो. हिवाची झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका का सामोरा जालिया आरका तुमची प्रकाशू होय. थंडीच्या झुळुकांनी जसे गरम पाणी थंडच होते अथवा सूर्यासमोर आल्यावर जसा अंधारच प्रकाश बनतो. अर्जुना त्याप्रमाणे तैसा संसार जया गावा तैसा साता पांडवा कोणी ठाके आघवा मोक्षाची. हे अर्जुना त्याप्रमाणे संसार ज्या गावाला पोहोचला असता मोक्ष सुखच होतो. जो अग्नि माझी आले जैसे इंधन पाठी काही केले होते ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा जसे वेगळे राहतच नाही ते पावनिया जया ते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचोकारी निजधाम यंतु तुझ वर्म दावी जत असे. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्याला दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपास मिळाल्यावर पुन्हा पुनर्जन्म येत नाही. असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरे श्रेष्ठ असे ठिकाण आहे. ही माझ्या अंतरंगातील अत्यंत गुप्त गोष्ट मी तुला सांगितली आहे. श्री कृष्ण अर्पण वस्तू. बस का ताई 200. आता विश्वात्मके देवे येणी वाग्यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जेवानशील तो ते लाहो प्राणीजात. वर्षता सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटवतो या भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्णहोणी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हावे जी.
हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान प्रसाओ. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. फारच जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण. खूपच उत्तम आपलं वाचन झालं ताई आज. म्हणजे तुमचा आवाजही खूपच छान आहे. म्हणजे आणि आज आपण खूप महत्वाच्या अशा गोष्टी पाहिल्यात. आणि मी तुमची माफी मागतो, मध्ये मध्ये आवाज तुटला आणि नाही हो आपल्या दादा, तसं सर्व काय नाही. आम्ही तुमच्या लहान बहिणी आहेत. तुमच्या ह्याच्यामुळे आणि प्रेरणेने आम्ही उभे राहिलो. नाही ऍक्च्युली नाही, माझ्यामुळेच असं नाही पण माझा थोडा हा प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली. तुम्ही हा बहीण नाही भाऊ असू आमच्या द्या, काही पाठीमागे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा पण आपलं वाचन आज छान झालं. महत्वाचे अनेक मुद्दे आज माऊलींनी सांगितलेत. म्हणजे खरं म्हणजे इतक्या 2-4 मिनिटात सांगण्यासारखे नाही आहेत ते. कारण कालाचं जे विस्तृत स्वरूप, म्हणजे 3 महत्वाचे मुद्दे आहेत, ते मी फक्त मुद्दे सांगतो. अं, पहिलं म्हणजे कालाचं जे विस्तृत स्वरूप आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे माऊलींनी फार सुंदर प्रकारे समजून सांगितलंय. ब्रह्माचा एक दिवस, त्याच्यामध्ये इंद्राचे म्हणजे 14 इंद्र होतात, म्हणजे 14 कल्प होतात. सॉरी 14 मन्वंतर होतात. आणि मग ते 14 मन्वंतरांचं वर्णन, आणि त्याच्यामध्ये एक मनु असतो आणि मग एक एक इंद्र असतो, असा तो म्हणजे त्याच्या पाठीमागचं गणित आहे. आणि भागवतातल्या 3ऱ्या स्कंदामध्ये 11व्या प्रकरणामध्ये याचा संपूर्ण उल्लेख आलेला आहे. तर त्याच्यावर मी लिहिलेला लेख एकदा वाचायला आपल्याला पाठवीन. म्हणजे त्याचे म्हणजे कालाला अनंत असं का म्हणतात, किंवा कालाय तस्मै नमः असं का म्हणतात, हे आपल्याला समजेल. दुसरा महत्वाचा सर्वात मुद्दा माऊलींनी सांगितलाय, तो म्हणजे आकार आणि निराकार यांच्या पलीकडे असलेलं परब्रह्म आहे. म्हणजे अव्यक्ताकडून व्यक्तावस्थेकडून व्यक्ताकडून अव्यक्तावस्थेत असलं तरी सुद्धा ते परमात्म तत्व हे त्याच्या पलीकडचं आहे असं आपल्याला सांगतात. निराकार या शब्दाचा अर्थ आकार नाही असा नसून, निराकार या शब्दाचा अर्थ अनंत प्रकारचे, निरनिराळ्या प्रकारचे आकार, असा 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 अर्थ आहे. आणि म्हणजे संस्कृत शब्दाचा. त्याच्यानंतरचा जी महत्वाचा मुद्दा माऊलींनी सांगितलाय, तो म्हणजे हे शरीराचा व्यापार चालत असताना त्याच्यामध्ये अंतर्गत असलेला जो पुरुष आहे, म्हणजे त्या पुरुषाची पुरुष आणि प्रकृती ही जी संकल्पना आहे ती सांख्य योगातून आलेली आहे. म्हणजे सांख्य तत्वज्ञानातली आहे. आणि त्या पुरुषाचं स्वरूप इथे माऊली फार सुंदर प्रकारे वर्णन करतात. आणि त्याच्या पुढचा सर्वात सुंदर असा श्लोक सांगितलाय, तो म्हणजे 4ही वेदांचा पूर्ण विस्तार जरी आपण केला तरी त्या परमात्म तत्वाच्या अंगणात सुद्धा आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे विचार करा की शब्द त्या परब्रह्माला व्यक्तच करू शकत नाहीत, म्हणूनच त्याला नेती नेती म्हणतात. म्हणजे महान ऋषी सुद्धा त्याला नेती नेती असं म्हणतात. नेती म्हणजे मला माहितच नाही, कळतच नाही, असं ते चैतन्य तत्व आहे, असा असा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे गुण आणि निर्गुण यांच्या सर्वांच्या पलीकडचं आहे. म्हणजे जसं म्हणजे किती सुंदर उदाहरणं माऊलींनी त्यासाठी दिलीत. म्हणजे अलंकार वेगळे असतील, पण ते अलंकार जेव्हा आपण हे करतो, भट्टीत टाकतो, तेव्हा त्याचं सोनंच तयार होतं. जसं ते सोनं सगळ्या अलंकारामध्ये समान आहे, तशाच पद्धतीचं परमात्म तत्व आहे. किंवा लाकूड जसं अग्नीत टाकलं तर ते अग्निरूपच होऊन राहतं, नाकाराला वेगळे पण राहत नाही. किंवा ऊसाची साखर झाली तर साखरेचा परत ऊस होत नाही. किंवा दुधाचं तूप झालं तर परत त्या तुपाचं दूध होत नाही. इतकी सुंदर उदाहरणं माऊलींनी इथे आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे अशा 3 महत्वाच्या गोष्टी आज आपण इथे खरंच शिकण्यासारख्या आहेत. मी फक्त सर्व साधकांना विनंती अशी परत करीन, आणि परत परत तीच विनंती करेन की ह्या 50 ओव्या तुम्ही परत परत वाचा, आणि त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट मनापासून समजून घ्या. तर तुम्हाला त्याच्यातली जी काही गोडी आहे ती तुम्हाला कळायला लागेल. आणि हे खरंच महान असं तत्व आहे. हे परमात्म तत्व समजून घेणं हेच आयुष्याचं महान मुख्य ध्येय आहे. आणि हे या ध्येयाकडे लक्ष ठेवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोप्या असतात, काही काही महत्वाच्याच नाही आहेत त्या. म्हणजे तो फक्त खेळ आहे बाकीचा. बरोबर. तेव्हा परमात्म तत्वाकडे लक्ष ठेवून ह्या ओव्या म्हणजे काल वाचलेल्या ओंकार तत्वाच्या आणि आजच्या 50 ओव्या
ह्या परत 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 दोनदा तीनदा तरी वाचा, असं मी तुम्हाला मनापासून पाय धरून विनंती करतो. कारण तरच तुम्हाला त्याच्यातली गोडी कळेल. बरोबर. वेळेचा अभाव आपल्याकडे असल्यामुळे मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. पण ताई, आपलं वाचन फार सुंदर झालं, म्हणजे खरंच सुंदर झालं. तेव्हा